उपचाराची गरज असल्यानं आसाराम बापू यांना खोपोली इथल्या माधवबाग केंद्रामध्ये ठेवण्यात आलेले आहे। पुढील 7 दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत। आसारामने राजस्थान उच्च न्यायालयामध्ये उपचारांसाठी पॅरोल मिळावी म्हणून अर्ज केला होता। माधवबाग या ठिकाणी पोहोचल्यानंतर 7 दिवसांचा पॅरोल सुरू होईल असंही न्यायालयानं म्हटलंय। आसारामसह जोधपूर पोलिसांचे 2 जवान आणि 2 अटेंडंट या ठिकाणी असणार आहेत। त्याचबरोबर रायगड पोलिसांनी सुद्धा बंदोबस्त दिलाय। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अटकेत असणाऱ्या आसाराम बापू यांना उपचारासाठी खोपोली या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। खोपोलीच्या माधवबाग उपचार केंद्रामध्ये त्यांना आणण्यात आलं असून या ठिकाणी पुढील 7 दिवस आहेत ते आसाराम बापू उपचार घेणार आहेत। तुम्ही पाहता की त्यामुळे मोठा बंदोबस्त आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सीसीटीव्ही या ठिकाणी चेक केले जात आहेत। समोर पाहता की खोपोली पोलीस स्टेशन आहे, रायगड पोलिसांच्या माध्यमातून बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि समोर जे पाहता की उपचार केंद्र आहे माधवबाग उपचार केंद्र आहे आणि याच उपचार केंद्रामध्ये आहे ते त्यांच्यावरती पुढील 7 दिवस आहेत ते उपचार करण्यात येणार आहेत। राजस्थानच्या जोधपूर या ठिकाणच्या जेलमध्ये आसाराम बापू होते। राजस्थान उच्च न्यायालयामध्ये आहे ते अर्ज करण्यात आला होता, उपचारासाठी पॅरोल मागण्यात आला होता आणि त्यामुळेच आहे ते न्यायालयाने त्याला ही सुट्टी पॅरोल मंजूर केलेली आहे। 7 दिवसाचा हा पॅरोल असणार आहे आणि या ठिकाणी सध्या ते पोहोचलेले असून पुढील 7 दिवस आहे या ठिकाणी त्यांचा उपचार करण्यात येणार आहे आणि त्या दरम्यान आहे ते राजस्थानचे काही पोलीस कर्मचारी अधिकारी सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी रायगडचे पोलीस कर्मचारी सुद्धा त्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी तैनात केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे पुढील 7 दिवस आहेत ते आसाराम बापू यांच्यावरती याच माधवबाग रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येणार आहेत। विनायक पाटील, एबीपी माझा, खोपोली, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।